ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या सद्गुरु स्तवनाला माऊली 22व्या ओवीपासून सुरुवात करतात. चला तर मग पाहूया ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील गुरुस्तुतीबद्दलच्या मला आवडलेल्या ओव्या. ते म्हणतात, मज हृदयी सद्गुरु तेणे तारिलो हा संसार पुरू. औपचारिकतेला बाजूला ठेवून माऊली म्हणतात की हे सद्गुरु राया, तुम्ही माझ्या हृदयात आहात आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता देखील व्यक्त करतात. गुरूंमुळेच मी या संसार सागरातून तरून गेलो आहे आणि केवळ सद्गुरूंमुळेच विवेकाची शाश्वत जोड माझ्या ह्या इवल्याशा आयुष्याला सहजगत्या लाभली. पुढच्या ओवीत माऊली म्हणतात की आपल्या डोळ्यांना दिव्य अंजनाचा लाभ झाला की नवी दृष्टी प्राप्त होते आणि अगदी भूमिगत रत्नांचे भांडारे देखील अचानकपणे दिसू लागतात. चिंतामणीची उपमा ते नंतर देतात आणि म्हणतात, चिंतामणी रत्न एकदा का उजव्या तळ हातावर ठेवले की ज्याप्रमाणे सर्व मनोरथे पूर्ण होतात, त्याप्रमाणेच माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेमुळे माझ्या सर्व आकांक्षा पूर्ण झालेल्या आहेत. आणि मग माऊली श्रोत्यांना देखील सांगतात की म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. ते म्हणतात, श्रोते हो, मी तुम्हाला माझ्या अनुभवसिद्ध भाषेत सांगतो की प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंची मनोभावे अंतःकरणपूर्वक पूजा करावी. त्यामुळे आपल्याला कृतार्थतेचा दिव्य क्षण प्रत्यक्ष अनुभवता येतो. यासाठी ते उदाहरण देतात की जसे वृक्षांच्या मुळांना आपण पाणी घातले की ते पाणी जसे झाडाच्या शेंड्यापर्यंत सहजपणे पोचते, किंवा ते म्हणतात, एक समुद्र स्नान केले की सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य जसे लाभते. आणि या पुढेही जाऊन ते म्हणतात की एकदा का अमृताचे सेवन केले की या विश्वातल्या सर्वच रसांचा अनुभव जसा आपल्याला प्राप्त होतो, तैसा पुढत पुढती तोची मी या अभिवंदिला श्री गुरुची. तशा या माझ्या सद्गुरुरायाने माझ्या मनातल्या सर्व आध्यात्मिक मनोकामना पूर्ण केल्या आहेत. मी माझ्या सद्गुरूंना वारंवार चरणस्पर्श करीत नमस्कार करतो. पुढे 73व्या ओवीमध्ये गीतार्थ सांगणे म्हणजे किती अवघड आहे हे सांगताना माऊली म्हणतात, ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्प मी मतिमंद काय होय. अगदी वेदांना सुद्धा वेड लागावे एवढा गहन गूढ अर्थ गीतेत ठासून भरलेला आहे. आणि त्या गीतावर श्रोते हो, मी काय बोलणार, मी तर मतिमंद. पण नंतर ते म्हणतात की हे मला शक्य आहे आणि याचं कारण काय आहे, तर त्यासाठी ते म्हणतात, परी येथ असे एकू आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देवो म्हणे. श्रोते हो, तुमच्यासारख्या विद्वानांसमोर बोलताना एक शाश्वत आधार सापडला आहे आणि ते म्हणजे माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य फक्त परिसापाशीच असते. मृतालाही अमृताची संजीवन जोड प्राप्त झाली की तो जिवंत होतो. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. सरस्वती मातेची एकदा का मंगलमय कृपा प्राप्त झाली की मुक्यालाही आश्वासक वाणी प्राप्त होते. हे सामर्थ्य त्या त्या वस्तूमध्ये साठलेले असते. ती वस्तू एकदा का प्राप्त झाली की या दृश्य विश्वात अशक्य काहीही नाही. जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी ये. अहो, ज्याला प्रत्यक्ष कामधेनुसारखी आई लाभली आहे त्याला या विश्वात काय अशक्य आहे.
हे सारे दृष्टांत देण्याचे कारण एकच आहे की माझ्यापाशी माझ्या सद्गुरूंचे पाठबळ आहे आणि म्हणून मी गीतेवर भाष्य करायला धाडसाने उद्युक्त झालो आहे. तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील गुरुसंबंधित ओव्या वाचल्यावर सद्गुरुरायांचे एक सुंदर चित्र हळूहळू आपल्या पुढे उभे राहू लागते. आणि हे चित्र माऊलींच्या स्वतःच्या जीवनातून उलगडत जाते. सुरुवातीच्या ओवीत गुरु हृदयात आहेत असे ते म्हणतात आणि थोड्याच वेळात ते दृष्टी स्वच्छ करणारे अंजन होतात. त्यानंतर गुरु चिंतामणी होतात आणि नंतर झाडाच्या मुळाप्रमाणे संपूर्ण जीवनाला पोषण देणारे केंद्र बनतात. नंतर परीस, सरस्वती आणि कामधेनू या रूपातून गुरूंची कृपा व्यक्त होते आणि अध्यायाच्या शेवटी गुरु माऊलींना गीतार्थ सांगण्याची आज्ञा देतात. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट विशेष जाणवते. माऊली गुरूंचे वर्णन करण्यापेक्षा गुरूंच्या कृपेने काय घडते हे अधिक सांगतात. त्यांच्या दृष्टीने गुरूंचे मोठेपण त्यांच्या व्यक्तिमत्वात नसून त्यांच्या स्पर्शाने घडणाऱ्या परिवर्तनात आहे.